तुमची आणि लाईटचा काय प्रॉब्लेम आहे? लाईट 8 दिवसापासून चालत नाहीये. साहेबाशी बोलले आम्ही तर साहेब सांगता की बा सर्वे होऊन गेला आहे, कॉन्ट्रॅक्टर येणार आहे. मग आता जीव गेल्यावर येणार आहे का कॉन्ट्रॅक्टर? डबल फिल्टर बसवायला पाहिजे ना त्यांनी, ती कॅपॅसिटर बसवणार आहे, आमकं करणार आहे, फलनं करणार आहे. किती दिवस चालेल? आता तोंडी घासायला आहे. मग आता जर हे पिकं जळून गेले तर आम्ही ना काय करायचं शेतकऱ्यांना? प्रत्येक टायमाला तेच आहे, डबल फिल्टर बसवायचं म्हणता. फिल्टर बसवायचं मग आता सर्वे होऊन गेलाय, सर्वे होऊन गेला मग कधी बसणार आहे फिल्टर? प्रत्येक वेळेस तेच उत्तर आहे. आता ते फिल्टर चालत नाही आहे. कोणतं फिटर आहे नेमकं हे? गारखेडा फिल्टर आहे. बटन दाबलं म्हणजे मोटरचं पाणी बाहेर निघतं, लाईट बंद पडते. आता शेतकऱ्यांना काय करा, आत्महत्या करायची का? कोणत्या कोणत्या पिकाची लागवड केली आपण सध्या? आता वेलवर्गीय आहे, त्यातमध्ये टरबूज आहे, खरबूज आहे, तुमचे बागायती आहे, त्यानंतर मक्के आहे, गहू आहे, हरभरे आहे, सर्व लागवडी आहे. आता रात्रीचे 12 वाजले, तुम्ही या फिटरवर आलेला आहात. हे बॅटरी घेऊन सर्व शेतकरी इथे हजर आहे. सर्व आता इचू काटा साप सोप काहीच पाहत नाही. 12 वाजेपर्यंत ते लाईटची वाट पाहत आहे. 9 वाजता लाईट येते, लाईट चालू होत नाही. दिवसा चालत नाही, रात्री चालेल. त्या आशेवर शेतकरी जगतोय. रात्री चालत नाही, मग काय करायचं शेतकऱ्यानं? लाईट किती वाजता येते आणि किती वाजता जाते? 9 वाजेला येते, 5 वाजेला जाते. आणि तुमची मागणी काय आहे नेमकी? आमची मागणी आहे का ते फिल्टर द्यायला बसवा, कॅपॅसिटर बसवा, काय करणं द्यायला करा, पण आम्हाला लाईट सुरळीत द्या. उद्योगाला तुम्ही 24 तास लाईट देता. भारत हा कृषी प्रधान देश आहे का उद्योग प्रधान देश आहे? मग शेतकऱ्याला 8 तास तर लाईट द्या व्यवस्थित, जेणेकरून तो कमीत कमी त्याचा तोंडी घास येईल तो तरी घेईन. फिडर आहे ना, फक्त त्या फिडरचा विषय आहे. तुमचं फिडर नाही तर असं जर असतं की हे फिडर बंद केलं तुमचं चाललं असतं, आपण ते बंद करून ठेवून दिलं असतं. तसं नाही. नाहीये ना, नाही तर मी तुम्हाला काय आम्हाला हाऊस आहे का हो? बरोबर. पावसाळ्यात मग काय करायचं शेतकऱ्याला? तेच सांगतो तुम्हाला. आता बरोबर, तुम्ही वाटलं तुम्ही येत असले तिथं तुम्ही पण या. सकाळी बरोबर, मी वाटलं तर नाही तर मग मी साहेबाशी बोलतो. साहेब जर इकडे आले डायरेक्ट इकडनं तर मग इथंच डिस्कशन करू आपण त्याबद्दल. बाकी मला ते काम आपण लोकेशन सहित पोल सहित कुठून लाईन टाकणे ते सुद्धा दिलेलं आहे, सर्व फायनल झालेलं आहे. ते दिलंय पण सरकारी काम लेट होतं पण लोक मारून जाते ना, जीव चाललाय त्यांना. हे कॅपॅसिटर बसलं ना आपलं, अजून 25 एम्पियरचा फरक पडणार. 20-25 तुमच्यासाठी 15 मिनिट जर लाईट गेली तर तुम्हाला परेशान करता. आम्ही रात्रभर जंगल फिरतोय गावताडात, मग आम्ही काय करायचं? बरोबर आहे, एकदम करेक्ट आहे. तुमचं चुकीचं बोलणं आहे. त्याला मी हे शिक्षक बायका चुकी करून उठतात 15 मिनिटात. आधी जीव जाऊन राहिलाय ना, रात्रात भरपाई फिरणं पडून राहिलं कुठल्यासारखं. मागच्या हप्त्यात दिवस हवे चालली, रात्री बी चालली नाही. मग सगळ्यात डायरेक्ट सब स्टेशन बंद करा, तुलाच करा सगळं काही घेणं नाही.